विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात तुमचे हार्दिक स्वागत आहे. गेल्या सत्रात तुम्ही स्थलीय अधिवासांबद्दल शिकलात. अधिवासांचे वर्गीकरण 2 मुख्य प्रकारांमध्ये केले आहे: स्थलीय आणि जलचर. स्थलीय अधिवासांमध्ये वाळवंट, पर्वतीय प्रदेश आणि गवताळ प्रदेश यांचा समावेश होतो. मोठ्या झाडाला स्थलीय अधिवास देखील मानले जाऊ शकते, जे अनेक जीवांसाठी घर प्रदान करते. आता आपण जलचर अधिवास नावाच्या दुसऱ्या प्रकारच्या अधिवासांवर लक्ष केंद्रित करू. पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अधिवासांना जलचर अधिवास म्हणतात. तलाव, नद्या आणि महासागर यासारखे अधिवास हे जलचर अधिवासाची काही उदाहरणे आहेत. इयत्ता 6वी विज्ञानातील धड्यातील जलचर अधिवास, सजीव जीव, वैशिष्ट्ये आणि अधिवास या विषयापासून सुरुवात करूया. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. समुद्राला अधिवास म्हणून समजून घ्या. तलावाच्या अधिवासाबद्दल जाणून घ्या. जलीय अधिवासात राहणाऱ्या जीवांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा. कीवर्ड्स, अति महत्त्वाचे शब्द. जलचर अधिवास. महासागर, तलाव, तलाव. ब्लोहोल्स, मोठ्या समुद्र प्राण्याच्या डोक्यावर असलेले वायुछिद्र. तरंगणाऱ्या वनस्पती. समुद्र तळाशी असणाऱ्या वनस्पती. तलावातील स्केटर, विशिष्ट पाण्यातील किडे. पाणी अधिवासांवरील संकल्पना नकाशा पाहूया. मासे, नद्या, ओढे, तलाव, समुद्र आणि महासागरांमध्ये राहतात. तुम्हाला माशाच्या प्रवाहानुकूल शरीराचा आकार आठवतो का? माशांचे प्रवाहानुकूल शरीर पाण्यात हालचाल करण्यासाठी अनुकूल असते. माशांना पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा श्वास घेण्यासाठी गिल, पर असतात. स्क्विड आणि ऑक्टोपस सारख्या काही समुद्री प्राण्यांना हा प्रवाहानुकूल आकार नसतो. ते समुद्रात खोलवर समुद्र तळाजवळ राहतात आणि त्यांच्याकडे जाणारे कोणतेही भक्ष्य पकडतात. तथापि जेव्हा ते पाण्यात फिरतात तेव्हा ते त्यांच्या शरीराचे आकार प्रवाहानुकूल करतात. या प्राण्यांना पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करण्यास मदत करण्यासाठी गिल, पर असतात.
डॉल्फिन आणि व्हेल सारख्या प्राण्यांना गिल कल्ले नसतात. ते त्यांच्या डोक्याच्या वरच्या भागात असलेल्या नाकपुड्या किंवा ब्लो होलमधून हवा श्वास घेतात. यामुळे ते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहताना हवा श्वास घेऊ शकतात. ते श्वास न घेता बराच काळ पाण्याखाली राहू शकतात. ते वेळोवेळी हवेचा श्वास घेण्यासाठी पृष्ठभागावर येतात. निवासस्थान म्हणून तलाव. तलावात अनेक जीव असतात. तलावात आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे वेगवेगळे जीव आढळतात. हे अन्न, हवा, प्रकाश इत्यादी परिस्थितींमुळे होते. आपल्याला ड्रॅगन फ्लाय म्हणजे चतुर, मे फ्लाय माशी आणि किंगफिशर पाणकावळा यासारखे जीव तलावाच्या पृष्ठभागावर राहतात आणि नंतर बांबूच्या खांबावर किंवा तलावाच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणाऱ्या काठीवर विश्रांती घेतात. त्यांना तलावाच्या पृष्ठभागावरून अन्न मिळते. गोगलगाय, फिरणारे बीटल, एक प्रकारचे किडे आणि तलावातील स्केटर, विशिष्ट कीटक सारखे जीव पृष्ठभागावर राहतात. ड्रॅगन फ्लाय, चतुर आणि मे फ्लायच्या माशी, अळ्या देखील तलावाच्या पृष्ठभागावर राहतात. पिस्टिया, जलकुंभी किंवा वॉटर लेट्यूस आणि वॉटर हायसिंथ सारख्या वनस्पती पूर्णपणे पृष्ठभागावर तरंगतात. कमळासारख्या काही वनस्पतींची मुळे खोलवर जातात. स्थलीय वनस्पतींमध्ये मुळे सामान्यतः मातीतील पोषक तत्वे आणि पाणी शोषण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि जलीय वनस्पतींमध्ये मुळे आकाराने खूपच लहान असतात आणि त्यांचे मुख्य कार्य वनस्पतीला जागी धरून ठेवणे हे असते. या वनस्पतींचे देठ लांब, पोकळ आणि हलके असतात. देठ पाण्याच्या पृष्ठभागावर वाढतात, तर पाने आणि फुले पृष्ठभागावर तरंगतात. तलावाच्या तळाशी हायड्रिला, जलचर वनस्पती, वॉटर थाईम सारखी झाडे पाण्यात बुडालेली आहेत. वनस्पतींचे सर्व भाग पाण्याखाली आहेत. यापैकी काही वनस्पतींमध्ये अरुंद आणि पातळ रिबनसारखी पाने असतात आणि ती वाहत्या पाण्यात वाकू शकतात. काही बुडालेल्या वनस्पतींमध्ये पाने बहुतेकदा खूप विभाजित असतात, ज्यामुळे त्यांना नुकसान न होता पाणी वाहू शकते. पृष्ठभागावरील जीव इतरांकडून सहजपणे खाल्ले जातात
कारण त्यांच्यासाठी फारसे संरक्षण नसते. तथापि भरपूर अन्न आणि हवा उपलब्ध असते, म्हणून मासे सहसा पृष्ठभागावर अन्न खाण्यासाठी येतात. ब्लॉक स्विमर पाण्यातील एक कीटक, जळू आणि डासांच्या अळ्या पृष्ठभागावरील पाण्याखाली किंवा मध्यभागी आढळतात. मासे आणि खेकडे देखील या प्रदेशात पोहतात. तलावाच्या काठावर अनेक गवत, बेडूक, खेकडे, बगळे इत्यादी असतात. मासे सहसा येथे अंडी घालतात. बेडूक सहसा तलावात राहतात. बेडूक पाण्यात राहू शकतात आणि जमिनीवरही फिरू शकतात. त्यांचे पाठीचे पाय मजबूत असतात, जे त्यांना उडी मारण्यास आणि त्यांचा शिकार करण्यास मदत करतात. त्यांचे पाय पडद्याने जोडलेले असतात, जे त्यांना पाण्यात पोहण्यास मदत करतात. तलावाच्या तळाशी शिंपले, फ्लॅटवर्म्स, चपटे कृमी आणि काही मॅगॉट्स, काही माशांच्या अळ्यांसारखे प्राणी आहेत. येथे प्रकाश कमी आहे, परंतु मृत आणि कुजणाऱ्या पदार्थांच्या स्वरूपात अन्न मुबलक प्रमाणात आहे. अन्न, अधिवास आणि पुनरुत्पादनासाठी नद्या, समुद्र किनाऱ्याजवळ आढळणारे विविध प्रकारचे प्राणी. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: सर्व अधिवासांचे विस्तृतपणे स्थलीय, जमीन आणि जलीय म्हणजेच प्राणी असे वर्गीकरण केले जाऊ शकते. अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे अधिवास समान आहेत. अधिवास निसर्गाची विविधता दर्शवतात. महासागर, समुद्र, नद्या, तलाव आणि तलाव हे जलीय अधिवास आहेत. तलावात काही वनस्पती तरंगतात, काहींचे देठ पाण्यात असतात आणि हायड्रिला सारख्या काही वनस्पती पाण्यात बुडलेल्या असतात. तलावाचा पृष्ठभाग माशांना, अनेक कीटकांना आणि किंगफिशर सारख्या पक्ष्यांना अन्न आणि हवा पुरवतो. तलावाच्या तळाशी परंतु अन्न म्हणून मृत जीव आहेत.